चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 12 जुलै 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. विषय आहे 8 जुलै 2024 रोजी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना दिनांक 13 जुलै 2024 रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात नियोजित असलेल्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरता प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबतचं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे. 12 जुलै 2024 रोजी एमपीएससीने हे प्रसिद्ध केलेलं आहे. जाहिरात क्रमांक 111/2023 जी आहे तर त्याच्या संदर्भातलं 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु त्या दिवशी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनावर परिणाम झाल्याने सदरहू मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 13 जुलै 2024 रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. दिनांक 13 जुलै 2024 रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात नियोजित लिपिक टंकलेखक 2023 व कर सहाय्यक 2023 या संवर्गाच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये म्हणजे mpsconline.government.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दिनांक 13 जुलै 2024 रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात नियोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून नव्याने डाउनलोड केलेले आणि प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही. अशा प्रकारचं हे आलेलं आहे. 8 जुलै 2024 रोजीच्या जुन्या प्रवेशपत्रावर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही आणि परीक्षेला जाताना तुम्हाला मराठी 30 आणि इंग्रजी 40चं जे तुमचे प्रमाणपत्र आहे तेही सोबत घेऊन जायचे. त्याच्यामधले सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित वाचायचे. एमपीएससी आयोगाची जी 8 जुलै 2024 रोजीची लिपिक टंकलेखक मराठी व इंग्रजी याच्यासाठी जे नवीन डेट आलेले आहे त्याचे नवीन प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत, ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत. ते डाउनलोड करण्यासाठी काय अडचण आल्यास तुम्हाला ते इन्स्ट्रक्शनसाठी वाचायचे आणि तो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक तसेच ईमेल ID त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे होतं लिपिक टंकलेखक एमपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसंदर्भातलं आलेलं 12 जुलै 2024 रोजीचं अपडेट. धन्यवाद.